सहजीवनाच्या वाटेवरती तो आणि ती एकत्र आले आणि प्रेम म्हणजे नक्की काय हे दोघांना कळले. प्रेम एकमेकांसाठीच्या त्यागात, एकमेकांना समजून घेण्यात असतं. प्रेम एकमेकांचं सुख एकमेकांच्या डोळ्यात पाहणं असतं. अशाच एकमेकांसाठी जगताना वृद्धिंगत होतो हर्ष, आणि कळतही नाही मग या सहजीवनाला कधी होतात 25 वर्ष. याच भावना योगेशजी आणि रेणुका वहिनींच्या मनात असतील हे नक्की. कारण आज त्यांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस साजरा होतोय. त्यांच्या या सहजीवनाला जणू चंदेरी किनार लाभली आहे, आणि म्हणूनच श्री योगेशजी आणि रेणुका वहिनींना लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. योगेश जोशी जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावर असणाऱ्या शिस्तबद्ध आणि तत्वनिष्ठ अशा श्री भिकाजी पंत जोशी आणि अंबिकाबाई यांचे एकुलते एक चिरंजीव. ज्योती, विजया, अलका, अंजली आणि संजीवनी या 5 बहिणींचा एकुलता एक भाऊ. विशेष म्हणजे योगेशजींचा जन्म 1975 साली अगदी राखी पौर्णिमेच्या सुमुहूर्तावर झाला. लहानपणापासूनच वडिलांच्या कडक शिस्तीत आणि आईच्या सुसंस्कारात वाढलेली ही 6 भावंड. योगेशजी अगदी लहानपणापासून हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिवणा या गावातच झालं. परभणी इथून माध्यमिक शिक्षण घेऊन त्यांनी डी फार्मसी ही डिग्री औरंगाबाद इथं शिक्षण घेऊन संपादन केली आणि स्वतःचं आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. त्यानंतर आता शिवणा गावातच त्यांचं यशवंत मेडिकल स्टोअर आहे. या शिक्षणानं, या मेडिकल स्टोअरच्या माध्यमातून खरोखरच त्या आयुष्यात खऱ्या अर्थानं यशवंत झालेत असं म्हणायला हरकत नाही. आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्यात यशस्वी झालेल्या योगेशजींचे आता 2चे 4 हात व्हावे असं साऱ्या कुटुंबालाच वाटत होतं. आणि मग योगेशजींसाठी सुविद्य अशा रेणुका वहिनींचं स्थळ आलं. रेणुका वहिनी श्री विजयराव आणि सत्यवती सुरडकर यांच्या सुसंस्कारी आणि गुणी कन्या. योगेशजींनी आपली सहचारिणी आणि जोशी परिवारानं आपली सून म्हणून ती पसंत केली. अर्थातच रेणुकाताईंनी देखील योगेशजींना आपला जीवनाचा जोडीदार आणि सुरडकर परिवारानं आपला जावाई म्हणून पसंत केला. आणि मग काय, 15 मे 2000 रोजी सुमुहूर्तावर योगेशजी आणि रेणुका वहिनींचा विवाह संपन्न झाला. रेणुका वहिनींचा गृहलक्ष्मी म्हणून जोशींच्या घरात गृहप्रवेश झाला. रेणुका वहिनी अतिशय समंजस, शांत, गुणी, सुसंस्कारी असल्यानं दुधात साखर विरघळावी तसं या परिवारात मिसळून गेल्या आणि परिवारातल्या प्रत्येकाला आपल्या मायेनं, प्रेमानं त्यांनी आपलंसं केलं. आणि आपल्या कुटुंबावर निरातिशय प्रेम करणाऱ्या योगेशजींच्या आयुष्यात सुखाची बहार आली. योगेशजी आणि रेणुका वहिनींच्या संसार वेलीवर 2 गोंडस फुलं फुलली, तन्मय आणि स्नेहलच्या रूपात. आणि जणू योगेशजी आणि रेणुका वहिनींच्या संसाराची चौकट पूर्ण झाली. पर्यटनाची अत्यंत आवड असणाऱ्या योगेशजींनी अनेक पर्यटन स्थळी भेटी दिल्या. त्याचबरोबर आपल्या आईवडिलांना देखील 4 धाम यात्रा करून पुण्य प्राप्त केलंय. आई वडील म्हणजे जणू त्यांचं दैवतच. मंडळी, खरं तर आपल्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं ते म्हणजे आपल्यावर नितांत प्रेम करणारा आयुष्याचा जोडीदार हवा. घरातल्या ज्येष्ठांचा आपल्या डोक्यावर कायम मायेचा आशीर्वाद हवा. मुलांना उत्तम शिक्षण संस्कार द्यावेत. उत्तम आर्थिक स्थितीसाठी उत्तम व्यवसाय किंवा नोकरी असावी. स्वतःचं घर, घरापुढे गाडी आणि जीवाला जीव देणाऱ्या आपल्या मित्र आप्तेष्टांशी प्रेमळ सुहृद संबंध असावे. खरंच या व्यतिरिक्त आपल्याला आयुष्यात आणखी काय हवं असतं? अहो, सुख सुख म्हणतात ते हेच तर असतं. योगेशजी आणि रेणुका वहिनी हे दोघेही जण एकमेकांच्या कुटुंबावर नितांत प्रेम करतात. त्यांच्या सुखदुःखात अगदी त्यांच्या बरोबर असतात. परिवारासाठी योगेशजी म्हणजे आई वडिलांचा श्रावण बाळ. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर रेणुका वहिनींना साथ देणारा प्रेमळ सहचर. तन्मय आणि स्नेहलचे बाबा जणू त्यांच्या आयुष्यातले रिअल हिरो. 5 बहिणींचा लाडका भाऊ, त्यांचा भक्कम आधार. 5 मेहुण्यांचा अगदी भावासारखा तसंच हक्काचा मित्रही. भाचरांचा लाडका मामा, काका काकूंचा लाडका पुतण्या आणि सुरडकर कुटुंबाचे लाडके जावई. आणि रेणुका वहिनी म्हणजे आई वडिलांची गुणी कन्या. रवी आणि किरण यांची मायाळू बहीण. सासू सासऱ्यांची सुसंस्कारी सून. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवऱ्याला खंबीर साथ देणारी गृहलक्ष्मी.
तन्मय आणि स्नेहलला सुसंस्कार देणारी प्रेमळ आई, आपल्या भावंडांची मायाळू बहीण, 5 नंदांना त्यांच्या परिवाराला आपलंसं करणारी प्रेमळ वहिनी, भाचरांवर माया करणारी त्यांची लाडकी मामी, घरातल्या येणाऱ्या जाणाऱ्यांचं आदरातिथ्य करणारी जोशी कुटुंबाची ही गृहलक्ष्मी. आज ही दोघं आपल्या सहजीवनाची 25 वर्ष पूर्ण करतायत. म्हणूनच शुभेच्छा देताना म्हणावंसं वाटतं, योगेशजी आणि रेणुका वहिनींच्या 25 वर्षांच्या सहजीवन पूर्तीचा हा सुंदर सोहळा करूया साजरा सुंदर आगळा. आनंद, आरोग्य, समृद्धी, दीर्घायू लाभो तुम्हाला. आयुष्यात मिळावा सुखाचा चांदण झुला.